नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात बाळ आल्याचा आनंद काही वेगळाच असतो. घरात नवा पाहुणा आला की सगळेच आनंदित होतात. बाळ येणार ही गोड बातमी कळताच घरातील सगळे लोक त्या बाळाला कोणत्या ना कोणत्या हाक मारायची प्लॅनिंग सुरू करतात. आणि बाळाचा जन्म झाल्यावर त्याचे बारसे होईपर्यंत घरचे सगळेच बाळाला छोट्या छोट्या गोंडस नावाने हाक मारतात. पण त्या बाळाला हक्काचे नाव ठेवण्यासाठी अनेक जण खूप नावं सुचवतात. काही लोक बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पत्रिकेनुसार कोणते अक्षर आले आहे हे जाणून घेऊन त्याचे नाव शोधतात. तर मी पण आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरून अतिशय सुंदर आणि खूप छान छान अशी नावं सुचवणार आहे. आणि ही जी नावं आपण आता पाहणार आहोत तर ही नावं अतिशय शुभ आहेत आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी यापैकी एखादं छानसं नाव शोधून ठेवायचं आहे. तर आता आपण छान छान अशी आपल्या बाळासाठी नावं पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच नवनवीन माहितीमय भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर चला मग पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरून एकापेक्षा एक सुंदर अशी आपल्या बाळांसाठी नावे. स्वामी समर्थांचे नाव. सावी श्री माता लक्ष्मीचं रूप. समर्थ सामर्थ्यवान स्वामी. स्वरूपा श्री स्वामी महाराजांचं स्वरूप. दत्तेश दत्तात्रेयांचं रूप. त्रिलोक तीन लोकांचा स्वामी. वेदांत वेदांचा शेवट, ज्ञानाचा सार. गिरीश पर्वतांचा स्वामी. रुद्रांश रुद्रांचा अंश. ईशान ईश्वरा स्वरूप. आरव शांतता सुख. देवांश देवांचा अंश. स्वामिनी उत्तम सहचारिणी, स्वामींच्या कृपेने परिपूर्ण. समर्थी समर्थांसारखी किंवा समर्थांचा अंश. समर्पिता स्वामींना अर्पण केलेली. श्रीजा देवी लक्ष्मी, स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण. समर्था समर्थांच्या सामर्थ्याचे प्रतीक, जिच्याकडे सर्व शक्ती आहे. अनन्या जिच्यासारखी दुसरी कोणी नाही, अनन्य भाव असलेली. दीप्ती प्रकाश किंवा तेज, स्वामींच्या तेजाचं प्रतीक. स्वलीला स्वलीला म्हणजे स्वामींची कृपा. श्रीषा फूल. श्रीरूपा श्रीकृष्णाची राधा. गायत्री वैदिक मंत्र. तन्मया एकाग्र होणं. आरव शांतता सुख. प्रणव ओंकाराचे स्वरूप. राघव भगवान रामांचे स्वरूप. आरुष सूर्याची पहिली किरण. कार्तिक भगवान शिवांचा पुत्र. यतीश संतांचा स्वामी. युगंधर युग चालवणारा.